नमस्कार. स्टोरीझिला मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे. तुमच्या रोजच्या प्रवासात किंवा निवांत क्षणात कथांच्या अद्भुत दुनियेत रमण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. चला आजच्या कथेला सुरुवात करूया. चिपळूण आणि आसपासचा परिसर हा भाताच्या शेतीसाठी आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. साधारण 1968 साली माझ्या वडिलांची 10वीची परीक्षा झाली असेल. तोपर्यंत ते चिपळूण जवळील त्यांच्या गावीच राहायचे. बाबांचे मोठे भाऊ म्हणजे माझे काका साधारण 1963-64च्या सुमारास मुंबईत येऊन स्वतःचं अस्तित्व शोधू लागले. तिथे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी माझ्या बाबांनाही मुंबईत येऊन काम करण्यास सांगितले. 1968-69 साली बाबा मुंबईत आले आणि मिळेल ते काम करत त्यांनी कष्टाला सुरुवात केली. या सर्व घडामोडीत काका व बाबांना मोलाचं मार्गदर्शन व सहकार्य लाभलं ती त्यांच्या मामांचं. श्री विठोबा म्हात्रे, आदर्श शिक्षक महाराष्ट्र राज्य या पुरस्काराने नावाजलेलं खणखणीत व्यक्तिमत्व. विठोबा मामांचं मार्गदर्शन व उपकार आम्ही कधीच फेडू शकणार नाही असं बाबा व काका आवर्जून नेहमीच सांगतात. बाबांचे वडील म्हणजे माझे आजोबा हे बाबा लहान असतानाच देवलोकांत गेले. आजीची खूप इच्छा होती की मुलांनी चांगले शिकावं, पण परिस्थितीनुसार चालावं लागायचं. तुटपुंजी शेती, त्यात रक्ताच्या नात्यांमध्येच बळकावलेली जमीन, शेतात राबून वर्षभर खाण्यासाठी भात पिकवायचा आणि त्यातून गरजेपुरतं बाजूला ठेवून उरलेले तांदूळ विकायचे. एवढाच काय तो खटाटोप. यावर गुजराण होत नसल्याने आजी मिठागारावर मीठ वेगळं करण्याचं काम करायला जाऊ लागली. त्यातून महिन्याला 1 पया इतका तुटपुंज पगार मिळत असे. तिथेच गावात बाजूला बाबांची मावशी राहायची, एक प्रेमळ आणि गोड व्यक्ती. मी गेलो की मोठ्याशा पेटाऱ्यात ठेवलेली बिस्किटे ती आजी द्यायची. बाबांच्या मावशीचे यजमान कडक स्वभावाचे होते, पण ते बाबांना व काकांना काही कमी पडल्यास मदत करत असत. बाबांना 2 मावस भाऊ, एक श्री गणेश पाटील आणि लहान श्री वसंत पाटील. आम्ही त्यांना गणेशतात्या आणि वसंततात्या असेच म्हणतो. गणेशतात्या आध्यात्मिक तर वसंततात्या आधुनिक विचारांचे. दोघांमधला फरक स्पष्ट दिसून येई. कलेत आणि चिकणकलेत गणेशतात्यांचा हात कुणी धरू शकणार नाही असा त्यांचा लौकिक होता. रंगछटांवर त्यांचं भाष्य ऐकत राहण्याजोगा असे, तर वसंततात्या तसे स्वभावाने मिलीझुली सरकार. अध्यात्म आणि वास्तव यांचं सुरेख सांगड घालणारं व्यक्तिमत्व. दिलखुलास हसणं. त्यांच्या मनमुराद हसण्यात सुरुवातीला एक विशिष्ट खी असा आवाज येत असे. स्वभाव रोखठोक. एखाद्या गोष्टीला नकार देताना थेट न देता गोल गोल फिरून अखेरीस नकारच देणारे. उंचपुरा बांधा, तगडी शरीरयष्टी, एखाद्या IAS ऑफिसरला लाजवेल असं व्यक्तिमत्व. चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या ठिकाणी काम करावं आणि आपलं वेगळेपण सिद्ध करावं अशी त्यांची मनोमनची इच्छा होती. ती भयाण वाट. वसंततात्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साधारण 1988-90च्या सुमारास ते नोकरी करू लागले. एका नावाजलेल्या कंपनीत काम करताना त्यांना 3 शिफ्टमध्ये काम करावे लागे. गावातल्या घरापासून ते बहादूर शेख नाक्यापर्यंत 3 किलोमीटरचं अंतर पायदळी तुडवावं लागे. वडखळ नाक्यावरून मग हायवेचा रस्ता. पहिली शिफ्ट असताना पहाटे घर सोडावे लागे तेव्हा रस्ता बेफाम मोकळा असायचा. चालायला रस्ता लांब असल्याने शेतातून शेताच्या बांधावरून चालत गेल्यास थोडं कमी अंतर चालावं लागे. पण शेतातून गेल्यास अधिकच अंधार असायचा. वेळ आणि पायपीट वाचवण्यासाठी ही शेतातलीच वाट त्यांना सोयीची वाटे आणि ते त्याच वाटेने ये जा करत असत. दुसरी शिफ्ट संपल्यानंतर मात्र बहादूर शेख नाक्यावरून या निर्जन वाटेने घरी यायला रात्रीचे 1:30-2 वाजत असत. रात्री या वाटेने यायचे म्हणजे एखाद्याला घाम फुटेल, पण वसंततात्या मनात काहीही न आणता हा प्रवास रोजच करत असत. वाटेच्या दोन्ही बाजूला भाताची शेती. अर्धी वाट चालल्यावर माणूस कुठेच पळून जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती. रात्रीची ही वाट चालताना वसंततात्या गाणी गुणगुणत चालायचे. आपल्याच पायांचा चपलेचा आवाज आल्यावर कधीकधी मागे बघावं असं वाटे, पण कुठेही न बघता ते आपली वाट सोडत नसत. वाटेत किड्यांचा किर्रा आवाज अंगावर यायचा. कधीकधी कोणीतरी मागून हाक मारते की काय असाही भास होई. वाटेत अधेमध्ये तळी होती जी पावसाळ्यात काठोकाठ भरलेली असत. रात्रीचं चालताना दूरवर नजर टाकल्यास माणसासारख्या विचित्र आकृत्या दिसत, पण सहसा कोणीही त्याकडे लक्ष देत नसे.
गावातल्या आज्या वसंत तात्यांना सांगायच्या, बाळा, रातचा कामावरून येतोस, पण कोणी वारलं म्हणजे हाक मारली तर बघू नकोस हां. त्या तळ्यात बघायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं. तेव्हा वसंत त्यांच्या धिप्पाड शरीराकडे बघत एखादी आजी म्हणायची, त्याला कोण भिववणार, भूतच भीतील त्याला. हे सगळं ऐकून वसंत त्यांच्या आईला बरं वाटायचं, पण ती आतून घाबरायची. बाळा, बॅटरी घेतलीस काय, रातच्या वाटेनं साप बीप निघतं, ती आठवणीने सांगायची. हे सगळं ऐकल्यावर मात्र रात्री 30 वाट चालायची वेळ आल्यावर वसंत त्यात थोडे सावरूनच चालायचे. कान टवकारलेले असायचे. मध्येच सरकन कसला तरी आवाज यायचा आणि क्षणार्धात अंगावर काटा उभा राहायचा. आई म्हणायची, कोणी भिववलं तर अंग ओरबाडायचं नाही व. चालताना घाबरायला झालं तरी, अंगावर काटा आला तरी तात्या धीर धरून चालत, अंग उडू देत नसत. एकदा त्यांनी घाबरल्यावर अंग का उडू नये याबाबत घरी जमलेल्या आज्यांना विचारलं. तेव्हा जानकू आजी म्हणाली, हे बघ बाळा, तू रातचा येतोस ना, त्या टायमाला ती भूतं खेतं फिरतात. आता तुझं कामच असं आहे तर काय करायचं, पण ऐक, रातचं शेतातून येताना घाबरायला झालं, गार वारा लागला तरी अंग ओरबाडायचं नाही. ही भूतं खेतं वाऱ्यावर असतात, घाबरवतात, कधी हाका मारतात. आपण घाबरलो आणि अंग ओरबाडायची खोटी केली तर ती अंगात शिरतात. तो भूत भीत अंगात घुसला की तो त्याला हवा तसा खातो, बोलतो आणि आपल्याला ताप भरतो. पहिला अनुभव. 1991 सालची गोष्ट. तात्यांची अशीच दुसरी शिफ्ट चालू झाली. सोमवारची रात्र, जुलै-ऑगस्टचा महिना, पावसाळा. तात्या दुसरी शिफ्ट संपवून रात्री घरी परतीच्या वाटेने चालत होते. वाटेच्या दुतर्फा भाताची शेतीची हिरवळ, चिखलाची वाट. चालताना चिखलात बूट चिकटायचे आणि त्यांचा विचित्र आवाज येई. अमावस्या नव्हती, पण 2-3 दिवसांनी येणार होती. वसंत तात्या बहादूर शेख नाक्यावरून गावाच्या दिशेने अंधारलेल्या वाटेने चालत होते. आज वाट जरा जास्तच अंधुक दिसत होती. शेताच्या बांधावरून चालताना आजूबाजूला दिसणारी मोजकी भेंडीची म्हणजे रानटी झाडं आज काळी कुट्ट दिसत होती. वाट सोडून दुसरीकडे बघण्याची हिंमत होत नव्हती. तरी जीव मुठीत धरून तात्या चालत होते. मध्येच मागून कोणीतरी चालतंय असा भास होई. न राहून घाबरायला झाल्यास ते पटकन वळून मागे बघत आणि थांबत. कोणीही नसायचं. ते परत चालायला लागले आणि तोच हिरव्या गार शेतातून, मी येऊ काय रे, असा धडकी भरणारा कर्णकर्कश आवाज कानावर पडला. तो आवाज तात्यांच्या कानात घुमू लागला. 1 किलोमीटर अंतर कापून झाले होते. अजून 1.5 किलोमीटर कसं चालायचं असा प्रश्न त्यांना पडला. आवाज आलेल्या दिशेने शेतात बघण्याची हिंमत होईना. त्यांनी आईला आठवलं, त्या आज्यांना आठवलं. अंग उडवायचं नाही, अंग उडवायचं नाही. त्यांनी मनाशी गाठ बांधली. आपल्याच पायांचा सर आवाजाने चालणं नकोसं वाटू लागलं. अंगावर काटा येऊ लागला. भीती वाढायला लागली. अंग कापायला लागलं, पण पाय चालतच होते. आता मागे वळून पाहण्याचीही ताकद उरली नव्हती. पायांचा थरकाप होत होता म्हणून ते तोल जात होता. धिप्पाड तऱ्या माणसाला दम लागत होता. तात्या डोळे फाडून वाट बघत चालत होते. एवढ्यात गावाची वेस दिसली. रात्रीचे 1 वाजले असतील. काही माणसंही दिसली. वसंत तात्यांना हायसं वाटलं. वाटेत 2-3 ठिकाणी एका शेतातून दुसऱ्या शेतात पाणी वाहून जाण्यासाठी लाकडी छोटेखानी पूल होते. त्यातल्या एका लाकडावर वसंत तात्यांचा ताय घसरला, पण ते पडले नाहीत. कसंबसं सावरत ते गावात पोहोचले. जमलेले लोक कोणाचं तरी मयत घेऊन स्मशानात आले होते. तात्यांनी झालेली हकीकत विसरण्याचा प्रयत्न केला. घरी कोणालाही काही सांगितले नाही. रात्री बिछाण्यात झोप लागली नाही.
कोण होतं तिथे? कुणी आवाज दिला? का आवाज दिला? खरंच आवाज आला होता की फक्त भास होता तो? 101 प्रश्नांची सरबत्ती तात्यांच्या डोक्यात चालू होती. त्या वाटेने चालताना त्यांनी स्वतःला धीर दिला होता, पण आता घरी आल्यावर मात्र त्यांना धडकी भरली होती. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. शेवटी पहाटे 5ला तसेच उठून त्यांनी अंघोळ केली आणि देव्हाऱ्यासमोर जाऊन शांतपणे हात जोडले. काय रे बाळा, असा कोमेजून कशाला पूजा करतोस? आईच्या प्रश्नांना उत्तरं न देता तात्या तिथून उठले आणि पुन्हा बिछाण्यात गेले. बाळा, कंपनीत काही झालंय काय? कोणाची भीती वाटते मला सांग तरी. काही नाही आई, जा तू. जरा डोकं दुखते, झोप लागत नाही म्हणून अंघोळ व देवपूजा केली. तात्या असे उत्तर ऐकून निघून गेल्या. काहीतरी नक्कीच झालेलं आहे हे आईला जाणवलं होतं. आईच ती. लहानपणापासून वाढवलेला आपला मुलगा कधी कसा वागतो हे एक आई सहज ओळखू शकते. पण ती गप्प बसली. तात्याचा आदर घेऊन बिछाण्यात लोळत होते. नंतर त्यांना गाढ झोप लागली, पण मनातल्या भीतीने पिच्छा कुठे सोडला होता. आज पुन्हा कामाला जायचंच होतं. झालेल्या प्रकार मनात घर करून बसल्याने त्यांनी सकाळीच मंगळवारी कामाला न जाण्याचं ठरवलं. दिवसभर तोच विचार करून त्यांना कसंसच झालं होतं. न राहून दुपारी 12-1 वाजता ते त्या वाटेवर गेले. जिथून तो आवाज आला होता ती जागा नीट पाहिली. अगदी मोकळं शेत होतं ते. एक टुमदार मोठंसं भेंडीचं रानटी झाड सोडून बाकी फक्त शेत आणि शेतातलं पावसाचं पाणी. चिखलाने भरलेली वाट. दूरवर एक मोडकी झोपडी होती. गावात अशा प्रकारच्या शेतावर भाताच्या पेंढ्याने बांधलेल्या घराला बेडा असं म्हणतात. तात्याने त्या बेड्यात जायची इच्छा झाली, पण त्यांनी स्वतःला आवरले आणि ते घरी परतले. आईला त्या बेडाबाबत विचारल्यावर ती भडकली. तू गेलेलास काय तिकडे? तात्यांनी नकारार्थी मान हलवली. तर तिकडे जायचं नाही हा, आई म्हणाली. मंगळवारी ऑफिसला दांडी मारल्यावर आता बुधवारी मात्र जायचंच होतं. तात्यांनी आज बुधवारी कामावरून घरी येताना बाहेरच्या मोठ्या रस्त्याने परत येऊ असा विचार केला आणि कामाला गेले. काम करतानाही मनात रात्रीचं गणित सुरू होतं. काम संपलं, सुटलं एकदाच ऑफिस. बहादूर शेख नाक्यावरून आत गावात जाण्यासाठी 2 रस्ते दिसले. एक ती भयावह शेतातली पायवाट आणि दुसरा तो जास्त चालावा लागणारा मोठा रस्ता. ठरवल्याप्रमाणे ते मोठ्या रस्त्याने गेले. मनात चलबिचल, द्विधा स्थितीत त्यांनी तेवढं 3-3.5 किलोमीटर अंतर पार केलं. घरी पोचताच त्यांना हायसं वाटलं. अमावस्येची रात्र. बुधवार उलटला. आज गुरुवारी पुन्हा कामाला निघायचं होतं आणि मोठ्या लांबच्या रस्त्याने जाणं जरा ठीक आहे असं वसंत तात्यांना वाटून गेलं. ते कामाला गेले. आज काम करताना त्यांच्या मनात कसलेच विचार नव्हते. आज ऑफिसमध्ये त्यांच्या जवळच्या मित्राचा ज्ञानेश्वरचा वाढदिवस होता. घनश्याम जरा लवकर निघून त्यांनी त्यांच्या त्या मित्रासाठी वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून एक छानशी महागडी सेंटची बॉटल घेतली. ते त्या विचारात होते. रात्री ऑफिस सुटल्यावर तात्यांच्या इतर मित्रांनी ज्ञानेश्वरकडे वाढदिवसानिमित्त हायवेच्या ढाब्यावर पार्टीची मागणी केली. ज्ञानेश्वर दादांनीही मागेपुढे न पाहता होकार कळवला. रात्रीचे 1 वाजता त्या हॉटेल कॉर्नरवर अंगणात आनंदाने खात होते. एकाही टेबलवर चिटपाखरू नव्हतं. फक्त वसंत तात्या व त्यांचे 6-7 मित्र तिथे होते. बहादूर शेख नाक्यापासून 7-8 किलोमीटर अंतरावरील ह्या डाब्यावरील हा पार्टीचा खाण्याचा कार्यक्रम सुरू असताना वसंत तात्यांच्या मनातमध्येच तो रस्ता येई, पण ते त्याकडे लक्ष देत नव्हते. 2-3 मिळून ज्ञानेश्वर दादांसाठी केक आणला होता. ज्ञानेश्वर दादांनी तो कापला आणि छान पद्धतीने वाढदिवस साजरा झाला. ज्ञानेश्वर दादांनी सगळ्यांसाठी ड्राय चिकन लॉलीपॉपच्या 4-4 प्लेट घरी पाठवण्यासाठी पार्सल ऑर्डर केल्या होत्या. सगळ्यांचं पोटभर खाऊन झाल्यावर पार्सलच्या पिशव्याही आल्या. अरे ज्ञानेश्वरा, इतका खाल्लं तेवढं बस झालं, हे कशाला आणलंस आता? एक जण म्हणाला. घरी घेऊन जा, बराच उशीर झालाय बघ, चला निघा, एवढंच ते म्हणाले. 4 जणांकडे त्यांच्या बाईक होत्या. ते एकमेकांना शक्य तितक्या घराजवळ सोडून आपापल्या घरी जाणार होते. येवाना घड्याळाचा काटा 2 वर सरकत चालला होता. किर्र अंधार, निर्रव शांतता. वसंत तात्यांना एका मित्राने, समीरने, लिफ्ट देतो म्हणून सांगितलं. दोघेही बसले. समीरने त्याची लॉलीपॉपची पिशवी तात्यांच्या बॅगेत ठेवायला दिली आणि उतरताना दे असं सांगितलं. बाईकवरनं जाता जाता तात्यांनी सोमवारी रात्री घडलेली हकीकत समीरला सांगितली. प्रसंग सांगताना समीरच्या अंगावर शहारे येत होते. तो ऐकत होता, घाबरत होता. पण बुडत्याला काठीचा आधार वाटावा तसा समीरला वसंत तात्यांचा आधार वाटत होता. आणि मनातल्या मनात वसंत तात्यांना वाटत होता की समीर बिनधास्त मुलगा आहे, त्यामुळे तात्यांना त्याचा आधार वाटत होता.
दोघेही आतून प्रचंड घाबरले होते आणि एकमेकांना त्यांचं घाबरणं लक्षात आलं होतं. एरवीपेक्षा हवा जरा जास्तच थंड होती. बारीक मोठा पाऊस आधेमध्ये सुरूच होता. बहादूर शेख नाकाजवळ येताना समीरने सांगितलं की अरे वसंता, मी तुला नाक्यावर सोडतो. तात्या म्हणाले ठीक आहे. बहादूर शेख नाक्यावर तात्या उतरले. समीरची पिशवी बॅगेतच राहिली. कसल्याच तरी विचारात ताते चालू लागले. रविवारी मुलगी बघायला जायचंय हा एक विचार डोक्यात सुरू होता आणि त्याप्रमाणे पैशाचा जुळवाजुळवीचाही विचार चालू होता. त्या तंद्रीमध्ये वसंत तात्या मंगवळणी पडलेल्या पायवाटेवरच चालू लागले. आपण कुठल्या रस्त्याने चाललो याचं त्यांना भानच नव्हतं. बराच वेळ ते चालत होते. 1.5 किलोमीटरचा पल्ला पार केला तरी त्यांना काहीच वाटलं नाही. ते विचारात मग्न होते. आणि पायामागून चालण्याचा आवाज येऊ लागला. आवाज. आता मात्र वसंत तात्या हादरले, गोंधळून गेले. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली होती. आता अर्धी वाट चालून झाली होती. सोमवारी रात्री मी येऊ काय असा आवाज आलेली जागा थोड्याच अंतरावर होती. आता मात्र दात्यांना घाम फुटला होता. पाय लटपटत होते. पावलामागून पावलांचा आवाज येतच होता. मागे बघण्याची हिंमत नव्हती. चालत राहण्यावाचून पर्याय नव्हता. इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था झाली होती. वसंत तात्यांच्या अंगावर सारखा काटा येत होता. तात्या देवांचं नामस्मरण करू लागले. तसा मागचा येणारा पावलांचा आवाज अधिकच मोठा झाला. ही काहीतरी विचित्र भयंकर प्रकार असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आपण काय करणार आता? काय करायचं? धावत सुटायचं का? धावताना पाय अडकून कुठे पडलो तर इथे वाचवणारं कोणीच नाहीये. विचार खुंटत चालले होते. वसंत तात्यांच्या खांद्यावर ऑफिसची बॅग, त्यात समीरची पार्सलची पिशवी, रिकामा डबा आणि हातात लॉलीपॉपच्या 4 प्लेट पार्सलची पिशवी हालत होती. एक वेळ अशी आली की अंगात प्रचंड शक्ती संचारून तात्यांनी जय बजरंगबली अशी मोठ्याने किंकाळी ठोकली आणि पलटून मागे बघितलं. ते थांबले. मागे बघतच राहिले. लॉलीपॉपचा घमघमाट जाणवत होता. मागे कोणीच नव्हतं. हातातल्या बॅटरीने नीटचं दिसत नव्हतं. त्यांनी बॅटरीतून इमर्जन्सीची दुसरी बॅटरी काढली, पण दोन्ही बॅटऱ्या नीट चालत नव्हत्या. फक्त मंद प्रकाश देत लुकलुकत होत्या. कुणीच दिसत नव्हतं. त्यांनी पुन्हा चालायला सुरुवात केली. तोच मागून कोणाच्या तरी पावलांचा आवाज चालू झाला. ही पोहोचलेलं भयंकर भूताडकीचा प्रकार आहे हे तात्यांनी ओळखलं. तेवढ्यात मना देखावाला असा घोगरा विचित्र आवाज कानात घुमला. नेमका कुठून आला ते कळलंच नाही. आता मात्र पुन्हा वळायचं नाही असं तात्यांना वाटून गेलं. मागून पावलांचा पाठलाग आणि छर्र छर्र असा चपलांसारखा चिखलातला आवाज चालूच होता. रातच्या येता जाताना तेलकट खायला आणायचं नाही कधी, हे गावच्या आज्याने सांगितलेलं त्यांना आठवलं. आपल्या हातात तेलकट पार्सलची पिशवी आहे हे लक्षात येताच त्यांनी लगेचच हातातली पिशवी चालता चालता खाली सोडून दिली. पिशवी सोडता क्षणी पाठलागाचा आवाज एकदम बंद झाला. आवाज बंद. पाठशिविनीचा खेळ शांत झाला होता. तात्यांना हायसं वाटलं. ते चालत राहिले. नसतीपिढा गेली असं मनोमन वाटून गेलं. अंगावर काटा येण्या जाण्याचा खेळ सुरूच होता. सोमवारी रात्री आवाज आलेली जागा 8-10 पावलांवर होती. आता नवीनच टेन्शन सुरू झालं. एखादं कमकुवत माणूस जागेवरच बेशुद्ध होऊन पडेल अशी वेळ होती. बॅटरी नावाला पेटत होत्या. भाताच्या गवताची 2 फूट वाढलेली हिलवळ आणि त्यातली निमुळती काळसर वाट अशी चाल चालू होती. जय बजरंगबली, जय बजरंगबली नामस्मरण सुरूच होतं. सोमवारी आवाज आलेली जागा मागे टाकली. आज काही झालं नाही. पुन्हा पावलं भरभर घरी पोचायची घाई. लालबुंद डोळे. तात्यांना वाटलं की झालं, आता 1 किलोमीटरची वाट राहिलेली आहे आणि घाट टळला आहे. आता शांत वातावरण आहे, आपण निवांत घरी जाऊ. प्रसंग टळला आहे असे वाटताच क्षणी मागे मागे झेपर जोरात पाया पडण्याचा आवाज होता. तो निर्धास्त झालेले वसंत तात्यांना खूपच भीती वाटली. आज आपलं काही खरं नाही असं त्यांना वाटून गेलं. जय बजरंगबली, जय बजरंगबली, जय बजरंगबली. चपर चपर पुन्हा तोच आवाज सुरू झाला. आता मात्र तात्यांना काय करावं सुचेवा. पाय घसरून ते पडले. परत स्वतःला सावरलं, पण मागे वळून पाहिलं नाही. तोच मागून, त्याला पिशवीतलं खायला दिलंस न मना कोण देणार? याव याव
याव असा खरखरीत आवाज आला. त्याचं याव 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 हे वाक्य फारच भीतीदायक होतं. समीरची पार्सल पिशवी बॅगेत असल्याची तात्यांना जाणीव झाली. त्यांनी ताबडतोब अख्खी बॅगच मागे भिरकावून दिली. बॅगीची चेन उघडल्याचा आवाज, आतून पिशवी काढतानाचा आवाज, पार्सलचा कागद उघडतानाचा आवाज तात्यांनी पुढे चालताना कान टावकारूनच ऐकला. लॉलीपॉप अत्यंत हावरटे पाण्याने अधाशांसारखं खात असल्याचा आवाज समजत होता. जोरदार वारा सुटला. गार वारा जाणवू लागला आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. मागून पाठलागाचा आवाज बंद झाला न झाला तोच. समोर वाटेत एका शेतातून दुसऱ्या शेतात पावसाचं पाणी जाण्यासाठी जी 2 फुटी वाट असते व त्यावर लाकडी फळ्या आणि बांबू टाकून बनवलेला जो पूल असतो, त्यावर एक विचित्र माणसाच्या आकाराचं शरीर पूर्ण वाट अडवून बसलेलं दिसलं. साधारण 25 फुटाचं अंतर असेल. ही आकृती तात्यांकडे एकटक पाहत असल्याचं तात्यांनी पाहिलं. डोक्यावर टक्कल, थोडे विरळ इकडे तिकडे उडणारे केस, डोळ्यांची मोठीशी बुबुळा, किडलेले लाजत हसरे दात, किडकिडीत शरीरयष्टी, उघडं शरीर, फक्त कमरेला एक लंगोटी, पाठीवर स्पष्ट दिसणारा हाडांचा कणा, गोल गोल फिरणारी नजर, चेहऱ्यावर शिकार मिळाल्याचा आसुरी आनंद आणि स्तब्ध शरीराची हालचाल, त्याच्या चेहऱ्यावर उघळणारं भर पावसातलं पावसाचं पाणी. समोरचं दृश्य थिजवणारं होतं. तात्यांना चक्कर यायसारखं झालं. ती समोरची आकृती मान हलवत आणि डोळे फिरवत घोगरा आवाज काढत म्हणाली, आज अमावस्या है, ये 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 बरा मेलालास. पाऊस अजूनच गच्च झाला. जोरदार बरसू लागला. आपण आज संपलो असं तात्यांनी मनोमन म्हटलं. ते जागच्या जागीच थांबले. डोळे मिटले, छातीवर हात जोडले आणि ओरडले, जय बजरंगबली. आर या पार. गावात पोहोचायला अर्धा किलोमीटर अंतर बाकी असावं. गावाची वेस दिसत होती पण दूर होती आणि वेशीवरची भूतं सहज सोडत नाहीत हेही त्यांना नीट माहीत होतं. क्षणभराच्या प्रार्थनेत तात्याने कुलदैवत आणि हनुमानाचा धावा केला आणि कोण जाणे कुठली अपरिमित शक्ती त्यांच्या अंगात अवतरली. भयंकर उत्साह तात्यांच्या पायात जाणवला. आता आर या पार असेही संपलोच आहोत. आता जीवाची ताकद एकवटून तात्या जणू काही त्याच्या अंगावर धावून जाऊन त्या आकृतीच्या मानगोटीवर बसणार अशी हल्ला चढवल्यासारखी प्रचंड धाव तात्यांनी त्याच्या दिशेने घेतली. हल्ला तर ठीक, नाहीतर आज याला तोडवूनच पुढे जाईन असं तात्यांनी ठरवत धावत राहिले. जय बजरंगबली, उठ उठ उठ. धावतानाच तात्या ओरडत होते. तो हलत नव्हता. जय बजरंगबली, उठ लवकर. तात्या जोरात धावत होते. तो तरीही हलला नाही. तात्या त्याच्या 2 पावलांवर आले. उठ, नाहीतर तोडवतो बघ तुला तुझ्या आईला. जय बजरंगबली. आणि तात्यांचा भरधाव वेगाचा उजवा पाय त्याच्या अंगावर पडणार इतक्यात त्यानं त्या लाकडी पुलावरून बाजूच्या शेतात उडी घेतली. शेतातल्या पाण्यात चिखलात उडी घेतल्याचा सप्प असा आवाज ऐकत तात्यांनी त्याला पार केलं. भर चिखलात तात्या भरधाव वेगाने धावत होते. कसलंच भान नव्हतं. आता गावाची वेस जवळ आली होती. पाय धावत होते, सरकत होते. तात्यांचे डोळे, चेहरा पावसाच्या पाण्याने भरलेला होता. धाव कमी होत नव्हती. सुटलास, आज सुटलास. त्याचा घोगरा मोठा आवाज मागून 2-3 वेळा आला. तात्यांची धाव थांबली नाही. त्यांनी मागे पाहिलं नाही. वेशीवर गावदेवीचं मंदिर होतं. तिथल्या नारळ फोडायच्या जागेवर तात्या धावता धावता अडखळे आणि पडले. डोक्याला कुण्या बाईच्या पायावर होतं. लाल भरजरी साडी, पायात पैंजण, लाल रंगातले तळवे. तात्यांनी वर पाहिलं. साक्षात देवी उभी होती. मोठाले डोळे, मोकळे केस, भरभरून घातलेलं काजळ, कपाळावर भलं मोठालं कुंकू, नाकात मोठी पूर्ण सोन्याची नथ, सोन्याच्या दागिन्यांनी भरलेला गळा, एका हाती कमळ, एका हाती त्रिशूळ, एक हात तात्यांच्या माथ्यावर आणि एक आशीर्वादाचा खुला उभा उजवा हात. पुलावर त्यानं उडी मारलेल्या जागेत ती गावदेवी करड्या कडक रागीट नजरेने पाहत होती. तात्या मंदिराजवळ सकाळपर्यंत त्याच अवस्थेत बेशुद्ध पडले होते. सकाळी गावातल्या लोकांनी तात्यांना घरी आणलं. न सांगताच लोकांना अमावस्याच्या रात्री शेतातल्या पायवाटेवर काय झालं असावं याचा अंदाज आलाच होता. तात्या शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी सगळं सांगितलं. आजूबाजूचे लोक, आई, बाबा, गणेश तात्या, वैशाली काकू
सगळेजण डोळ्यात पाणी आणून आणि हृदयाच्या धडधडत्या ठोक्यांनी ऐकत होते. आईने लागलीच गावदेवीला मंदिरात जाऊन नमस्कार